नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? स्वामींच्या आशीर्वादाने स्वस्त आणि मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल. तर स्वामी भक्तांनो, आज आहे रविवार. तर विचार केला की काय बनवावं. तर आज मी घेते बिट्ट्या बनवायला. आता तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही. आता 1 वाटी तुरीची डाळ घेते, कारण 1 वाटी टाकली की होऊन जाते सर्वांचं. जास्त बनवली ना की मग ते उरते. उरल्यानंतर मग ते फ्रीजमध्ये ठेवा, नंतर खाते कोणी खात नाही, फेकून दिल्या जाते. त्याच्यापेक्षा अनाज वाया गेलं नाही पाहिजे, म्हणून मी वाटीचंच हमेशा माप ठेवते. 1 वाटी 1.5 वाटी जेवढं लागलं तेवढं मग टाकायचं. तर आता तुरीची डाळ धुवून घेते चांगली स्वच्छ आणि मग शिजवायला ठेवते. तर आज रविवार काय बनवायचं विचार केला. स्वामींना नैवेद्यामध्ये काय बनवावं. तसं तर आपल्याला आपण जे बनवलं तेच ठेवत असतो. कधी कधी दूध साखर, कधी तूप चपाती असं ठेवत असतो, कधी भाजी चपाती, जे आपण बनवलं ते. पण कधी कधी स्पेशल बनवायचं. आणि हे मला खूप आवडतात बिट्ट्या, कारण आमच्या इकडे असे बनवतात. नाहीतर रोडगे पण बनवतात. तुम्ही ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, ते गवऱ्यामध्ये बनवतात रोडगे. ते मला खूप आवडतात. पण आता इकडे थोडी बनत नाहीत. मग त्याच्यानं विचार केला की चला बिट्ट्याच बनवूया आज. थोडीशी हळद टाकते आणि थोडंसं तेल, म्हणजे लवकर आणि चांगलं शिजतं. वाटीनं मोजून घेतलं ना की अंदाज बी समजते आणि पाणी किती टाकायचं काय. मग ते तेवढा अंदाज राहिला की आपल्याला समजते की आपल्याला आता एवढा भात लागतो रोजचा. मग तेवढा भात लागते आणि थोडाफार उरते, जास्त काही उरत नाही. असं आहे. तेवढा अंदाज असला ना की अंदाजानं घेतलं की ते बरं पडते. म्हणजे वाटीच्या हिशोबाने घेतलं ना की बरं पडतं. आणि आपण असेच धरतो आणि टाकतो, म्हणजे मापानं घेतलं नाही ना की मग त्याच्यातला भात बराच उरतो किंवा चपात्या उरतात. स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ. याच्यामध्ये पण भातामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकलं ना की भात कसा मोकळा आणि चांगला होतो. आता कणिक घेते भिजवायला. बिट्ट्या बनवायच्या आहेत ना. तुमच्याकडे काय बोलतात याला माहीत नाही. बघा आणि मला सांगा की तुम्ही काय बोलताय ते. माझ्याकडे तर बिट्ट्या, म्हणजे मी तर बिट्ट्याच बोलते याला. तळलेल्या असतात. कणकीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं. जाडी कणिक पण दळून आणतात, म्हणजे गहू आणि त्याच्यामध्ये मक्का टाकतात. जर तुम्हाला बिट्ट्या बनवायच्या असल्या ना की 1 किलो गहू, त्याच्यामध्ये अर्धा किलो मक्का किंवा पाव किलो मक्का पण टाकतात. आणि थोडंसं दळून आणायच्या टायमाले थोडं रव्यासारखं दळून आणतात. म्हणजे ते जे आपण बनवतो ना बिट्ट्या, ते एकदम कुरकुरीत नरम आणि मस्त छान होतात. आता हे तर मी गव्हाच्या पिठाच्याच बनवते, कारण मी मक्का वगैरे टाकून दळून नाही आणलं. म्हणून जर तुम्हाला बनवायचे असले ना की त्याच्यामध्ये थोडंसं मक्का टाकायचा आणि गहू ते दळून आणायचं. खूप छान लागतात. कोणी तुपामध्ये तळतं, कोणी तेलामध्ये तळतं, कोणी डालड्यामध्ये तळतं. आता इथला डालडा तर मला आवडत नाही. गावी छान लागतो डालडा, तर मी तेलामध्येच तळते. आता कणिक भिजून झाली आहे. आता बिट्ट्या बनवायला घेते. त्याच्या आधी पहिले पाणी गरम करायला ठेवून देते. 2 लोटे पाणी गरम करायला ठेवलं ना की तोपर्यंत पाणी गरम होते. पाणीला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकावं लागतात ते शिजायले. तोपर्यंत हे बनवून ठेवायचं. पाण्यामध्ये थोडं तेल टाकलं ना की मग ते कसं चिपकत नाही ते काले. आता हे असं बनवायला घ्यायचं. तुम्ही पण घरी बनवत असाल असं, कारण ते काय वेगवेगळ्या पदार्थाची कधी कधी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतात. तर आपण मग ते आपल्या लक्षात येत नाही. मग आपण बघितल्यानंतर लक्षात येतं, अरे आपण तर याला हे म्हणतो, आपण तर त्याला ते म्हणतो. असं असते ते. हे असं गोल बनवायचं रोडग्यासारखं आणि मग त्या पाण्यामध्ये उकळायला टाकायचं.
असे पण बनवू शकता, नाही तर मग आपले ब्रेड असतात ना लांबलचक, तुम्ही असे पण बनवू शकता. आता पाण्याला उकळी आली आहे, आता पाण्यामध्ये टाकून देते शिजायला. चांगले शिजू द्यायचे, म्हणजे कच्चे नाही राहिले पाहिजेत. चांगले शिजल्यानंतर मग ते छान लागतात. आणि कडक होऊ द्यायचे थोडेसे. कच्चे राहिलेत ना की मग त्याला तेल पण जास्त लागते. आता तोपर्यंत वांगी कापून घेते, वांग्याची भाजी बनवते. याच्यासोबत आलू वांग्याचीच भाजी चांगली लागते, म्हणजे बटाटे आणि वांगे. आता झालेत ते शिजवून झालेत, आता चाळणीमध्ये काढून घेते. पूर्ण पाणी असं झारून घ्यायचं चांगलं व्यवस्थित आणि थोडंसं सुकू द्यायचं. गरम आहेत ना, थोडं सांभाळून करायचं. आणि असं आपल्या सराट्याने असे काप करून घ्यायचे, छोटे छोटे ब्रेडसारखे असे पतले पतले काप केलेत ना की मग ते लवकर तळल्या जातात. आणि आपण जाळं ठेवलं ना की मग ते लवकर होत बी नाही आणि त्याला खूप उशीर लागतं. मग ते काय होतं, मध्ये नरम राहतात. मग आता भाजी बनवून झाली माझी. थोडंसं तेल टाकायचं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्या बिट्ट्या ठेवायच्या तळायला. थोडा वेळ चांगलं होऊ द्यायचं. ते चांगलं झालं की मग ते कुरकुरीत छान लागतात त्या. झाल्यात माझ्या तळून. तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच कमेंट करून मला सांगा. आणि तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि असं एकदा बनवून बघा, कशा लागतात, छान लागतात. त्याच्यामध्ये थोडा मक्का टाकायचा आणि थोडं जाडसर दळून आणायचं रव्यासारखं. तर आता स्वामींना मी नैवेद्य दाखवते. स्वामींसाठी ताट तयार करते. स्वामींना ताट भरून नैवेद्य दाखवायचा, म्हणजे जसं आपण जेवण वाढून घेतो ना ताटामध्ये, तसंच वाढून घ्यायचं आणि स्वामींना अर्पण करायचा. आणि तोच नैवेद्य मग नंतर 5 मिनिटांनं उचलून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. भाजी, डाळ, भात आणि बेट्ट्या प्रसाद म्हणून ग्रहण केला ना की मनातील वाईट विचार असले ते निघून जातात. नकारात्मक विचार कधी कधी आपल्या मनामध्ये खूप घर करतात आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्गच मिळत नाही. मग स्वामींना नैवेद्य दाखवायचा. स्वामींना जे तुम्ही पाणी ठेवताय ते तीर्थ म्हणून सर्वांनी प्यायचं. स्वामींच्या मंत्राचा जप करायचा. हे मनातील वाईट विचार आहेत ते निघून जातात. तर तुम्हाला हे नैवेद्य म्हणजे तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंट करून. तर चला आता स्वामींजवळ घेऊन जाऊया. हे आहेत माझे स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या चॅनलवरती 1 जानेवारीला अक्कलकोटचा ब्लॉग येणार आहे. तर घरी बसल्या बसल्या स्वामींचे दर्शन घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. दर्शन झालं की नवीन वर्ष आनंदात जाईल.